नमस्कार सगळ्यांना, मी सुप्रिया शिंदे ब्लॉगमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। तर आज आहे संडे आणि इकडे सोहम करतोय नाश्ता। लवकर उठला असतो, त्याला बाहेरूनच आणला आम्ही वडा आणि डोसा। सोहम पण खातोय इकडं। तर या तुम्ही पण सगळेजण डोसा खायला। मज्जा आहे मग आज एका मुलाची, आहे की नाही। आणि अचानक वातावरण एवढं बिघडलं होतं की एवढा सोसाट्याचा वारा सुटला होता आणि आमच्या इकडे सगळ्या वायरींवरती झाडं वगैरे पडत होते आणि एकदम धपकून झाड पडलेला आवाज आला म्हणून मी आणि मम्मी बाहेर बघायला आलतो। कारण एवढ्या सोसाट्याच्या वाऱ्यामध्ये सोहम गेलता बाहेर सायकल खेळायला। तर मग मी पाहत होते, ही जी वायर दिसते ती आमची वायफायची वायर आलेली आहे आणि हे जे झाड दिसतं ते पूर्ण झाड ह्याच्यावर झुकून जाऊ लागलं आणि ह्या बाजूने इकडे आलेली होती ती। जर वायफायची वायर जर तुटली तर खूप प्रॉब्लेम होईल म्हणून मी आणि सनी दोघंही पाहत होतं की काय करता येईल। पण खूप झाड मोठं होतं आणि वारा एवढा भयंकर सुटला होता म्हणून आम्हाला काहीच करता नाही आलं। तर उद्या परवाच्या दिवशी जे झाड तोडणारे असतात त्यांना बोलवणार आहे। वरच्या निव्वळ फांट्या तोडून घ्यायच्या आहे, कारण दरवर्षी आम्हाला खूप मोठा प्रॉब्लेम होतो। दरवर्षी झाडांच्या हलण्याने किंवा झाडांच्या फांद्याने वायरी आमच्या तुटतातच लाईटीची। तर दरवर्षी आमची वायर तुटते, कारण आमच्या इकडं एवढी हिरवळ आहे त्याच्यामुळे थोडासा प्रॉब्लेम होतो आम्हाला। तर इकडे मी केलं माझ्या नवीन पातेल्याचं उद्घाटन मस्तपैकी खीर करून। आपली खीर बनते आहे, अजून झाली नाही। मसाले म्हणजे इलायची ड्रायफ्रूट वगैरे घालून घेतलेले, उकळी आलेली नाही आहे अजून। तर या मंडळी तुम्ही पण खीर खायला। आता इकडं पाऊस आलेला मम्मी, आता मी इकडे थोडा भिजलेला आहे आता मग वाघ बनवायली मम्मी इकडं। ना मोबाईलला पाणी पडले नाही, आता इकडे खीर चालू आहे बनवायची। मोबाईल इकडं मम्मी त्यानंतर ना मी इकडे घेतलेलं हे करायला काय म्हणतात, वांगे जे असतात त्याचे वांग्याचे गोल काप करून घेतले। वांगा फ्राय म्हणू शकता तुम्ही। तर आमच्या घरामध्ये खूप आवडीने खातात, कारण मी याला फिश मसाला लावते तर अगदीच ते फिशसारखीच लागते आणि इकडं ह्याला बराच वेळ लागतो तळायला। तर मग मम्मी म्हणे मी चपात्या करून घेते, तोपर्यंत तू सगळ्या भाज्या वगैरे आवरून घे। तर इकडे सोहम व्हिडिओ घेत होता आणि कधी असं वाटतं घरातल्यांना की आज हेच केलं आहे काय की फिश फ्रायच केलं आहे काय की। तर पण जरा ह्याला मंद आचेवरती करावं लागतं आणि असं बाजूला साईड। मी बघा काय आणाली आता, मोठं इथे तर आम्ही एक गोष्ट ऑर्डर केली आणि ती आज आलेली आहे। खूप दिवसापासून घ्यायचं होतं, तर दाखवू का? एक 2 3। तर हे एक शो पीस आहे, पुढे येऊन दाखवू सोहम। तर हे एक शो पीस आहे। आम्ही आधी फ्रेम लावली होती, ही वाली फ्रेम लावली होती तिथं आमच्या बॅकग्राऊंडला। ते बॅकग्राऊंड एक मिनिट थांब, मी दाखवते बॅकग्राऊंड। आमच्या बॅकग्राऊंडला इथे बॅकग्राऊंडला एक हे लावली आम्ही फ्रेम, पण ते एवढं उठून वाटत नव्हतं। तर एका लोकल शॉपवर मला हे दिसलं। हे ठेव इथं खाली, 2 मिनिट दाखवू दे। तर एका लोकल शॉपवर हे दिसलं मला। तर लोकल शॉपवर दिसलं तर मी त्या दिवशी त्यांच्याकडे एकच पीस होतं आणि ऑलरेडी ते कोणतरी घेतलं होतं। मग आम्ही त्याला ऑर्डर दिली की आम्हाला पण सेम असंच पीस पाहिजे, फक्त तिकडे कलर वेगळे होते। तर मग मी हे त्यांना सांगितलं, त्यांनी आज पाठवून दिले। तर हे आता बसणार आहे आमच्या इकडे पाठच्या बॅकग्राऊंडला। तर मी लावून घेते, चला दाखवते कसं लावायचं। खिळा ठोकून घेते आधी, इथं ऑलरेडी आहे हा खिळा, पण थोडंसं फिट करून घेतलं आणि आता बघूया हे कसं लावायचं ते। तर आता बघूया कसं लावायचं ते। तर हे काय वजन नाही आहे, फक्त तांब्याचं पितळाचं आहे, तांब्याचं आहे।
टाडा सोम आज चांगलं दिसायले का हा का असं लो असं नाही असंच असते उभं असं क्रॉस थोडं नसतंय असं असते हे लाकडे होते ना हा खाली आहेत इकडे मग ते असं असणार आहे बघ असं आणि एक असं हा बरोबर तात्पुरतं तर असंच लो असं छान वाटतंय मला तर असं का असं असंच राहू दे राहू तर लावून झालेलं आहे अगदी इझी होतं लावणं फक्त एक खिळा लावलेला आहे मी आता तुमच्याकडे भिंती वगैरे असतील तर व्यवस्थित ड्रिल करून लावा तर आता पाहू त्यांनी आल्याच्या नंतर असं ठेवायला लावतात का मला वाटायला असं क्रॉस छान दिसतं रोज छान दिसेल दिसायले आता असंच राहू दे बघू आता काय होतं तर जवळून दाखवते मी अशा ह्या प्लेट्स नाही आहेत पण हे असं डेकोरेशन आहे इकडे बसलेला आहे सोहम निवांत आणि त्याच्या डोळ्याला झालेलं आहे रिॲक्शन जे ह्याचं कॅरमचं पावडर असतं त्याचं बघू इकडे इथे बघू बघ कसं झालं आहे काळं काळं ते इकडे तू ते हे दे मला तर मलम होतं ना बघ इकडेच आहे इकडेच बघ डोळा थांब मी लावते हे काढ थोडंसं अगदी थोडंसं काढायचं आहे ते जास्त नाही काढायचं आहे तर दे इथे इथे थोडं द्यायचं जास्त नाही बस बस लय झालं हे सुद्धा डोळा बंद कर तर आंघोळ करून अजून एकदा लाव मग हां ते कमी होणार त्याच्याने तर बघू सुकल ते थोड्या वेळाने लहान मुलं अशी मस्ती करतात आणि देव बरोबर शिक्षा देत असतो तर त्याला ना डस्टची ॲलर्जी आहे त्याला 10दा सांगितलं पण तो ऐकत नाही ते कॅरम पावडरमुळं त्याचं रिॲक्शन वाढतं तर लावलं आहे आता बघू दाखवलं आम्ही ट्रीटमेंट वगैरे घेतली व्यवस्थित बघूया काय होतं ते आता कमी होईल तर वॉलपेपर वगैरे लावून झालेले आहे सॉरी वॉलपेपर म्हणते शोपीस लावून झालेला आहे आता वाजलेले आहेत 9:30 आणि सोमनं आणखीन देखील आंघोळ केलेली नाही आता थोड्या वेळाने आंघोळीला जाईल तर आजचा संडे स्पेशल ब्लॉग मी इथंच संपवते जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा असं एवढं हळू बोलल्यावर कोणी करील का चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा सुप्रिया शिंदे ब्लॉग्स तर नक्कीच नवीन असाल तर माझ्या चॅनलला सुप्रिया शिंदे ब्लॉग चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका पुन्हा एकदा भेटूया नवी व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय